नमस्कार मित्रांनो, मी सचराज. तुम्हाला जसं की मी मागच्या व्हिडिओत सांगितलं आहे की जर का आपण एखाद्या व्यक्तीला भेटलो नाही, त्याच्याशी बोललो नाही, तर आपल्याला त्याच्याविषयीचा कुठलाही गैरसमज होता कामा नये. त्याकरिता आपल्याला सर्वप्रथम त्या व्यक्तीला भेटायचं आहे, बोलायचं आहे त्याच्याशी. त्याच्या विचारांशी आपले विचार जुळत आहेत का हे अगोदर चेक करायचं आहे. त्यानंतर त्या व्यक्तीबद्दलची कुठलीही भावना आपण व्यक्त करू शकतात. कारण की ह्या कलियुगामध्ये इतकं प्रभावशाली झालेलं आहे सगळं काम, की आपण जर एखाद्या व्यक्तीबद्दल वाईट बोललो, तो भेटला असो किंवा नसो, परंतु ते वाईट बोललेलं दुसरे 10 लोक ऐकतात आणि त्याच व्यक्तीला त्याच तराजूमध्ये ते तोलल्या जात आहेत. म्हणून एक छोटीशी विनंती आहे या ठिकाणाहून, की कुठल्याही प्रकारे जर आपल्याला कुठल्याही व्यक्तीबद्दलचा द्वेष असेल, द्वेष भावना असेल, तर ती आपण सांभाळा. त्या व्यक्तीशी बोला आधी, त्यानंतर त्याचा प्रचार करा. आदल्या आधी प्रचार करू नका. जर बोलला आहात, पटलं नसेल, तर ही गोष्ट वेगळी. पण न बोलता जर आपण कुठल्याही व्यक्तीविषयी काही भावना व्यक्त करत असाल, तर त्या व्यक्त करू नका. आणि कुठल्याही बाबतीत जर आपल्याला बोलायचं असेल, तर त्याचा तंतोतंत अभ्यास हा झाला पाहिजे. ही या कल्की युगाची मागणी आहे तुमच्याकडे. कोणाशीही शत्रुता बाळगण्यापेक्षा जर आपण प्रेम बाळगलं, काळजी बाळगली, तर नक्कीच आपल्याला पुढचा रस्ता जो आहे तो स्पष्ट दिसायला लागेल. ही विनंती. आपला सचराज कधीही कुठेही आपल्यासाठी.